सभापती महोदय, राज्यात एकूण 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीबाबतचं निवेदन आहे। सभापती महोदय, आपसात बोलू नका। राज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदने शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप आणि नागरिक क्षेत्रामध्ये झालेली वाढती लोकसंख्या, जिल्ह्यातील दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप या सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार राज्यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। यास्तव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करता प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले। जिल्ह्याची लोकसंख्या, जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, जिल्ह्यातील दुर्गम क्षेत्र, तालुक्याची संख्या, प्रशासकीय सोय, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन महसूल विभागाने 11 नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित केली। विभागाच्या प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने 9 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीत 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक कार्यालयामध्ये एकूण 13 पदे याकरता 143 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आणि आज अध्यक्ष महोदय याची आपण अधिसूचना जाहीर करणार आहोत। यामध्ये जे जिल्हे आहेत, ठाणे जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर हे 11 ॲडिशनल कलेक्टर या ठिकाणी नवीन कार्यालय निर्मिती होणार आहे आणि यामध्ये जिल्ह्याचं विभाजनाचे प्रस्ताव आता या ठिकाणी जिल्हा म्हणजे या ठिकाणी कुठे ॲडिशनल कलेक्टर कार्यालय असतील तर जिल्ह्यामध्ये जसं आता पुण्यामध्ये बारामती प्रस्तावित केला आहे, या पद्धतीने त्या जिल्ह्यात त्या भागातले विभागीय आयुक्त आता या ठिकाणी वेगळं नोटिफिकेशन काढणार आहे।